यानंतर बघूयात बातमी आहे राष्ट्रवादीच्या संदर्भातली 35 कोटी रुपयांच्या बेहिशेबी निधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने इन्कम टॅक्स विभागाला उत्तर पाठवलंय। राज्यभर कुपन्स वाटून हा निधी उभारल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसने दिलंय, पण या उत्तरावर आयटी विभागाचं समाधान झालेलं नाहीये। या कुपन वितरणाची संपूर्ण माहिती कळवावी अशी सूचना आयटी विभागाने केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बँक खात्यात 35 कोटी रुपये जमा करण्यात आले होते, पण हे पैसे कुठून आले याची माहिती देण्यात आली नव्हती आणि याबद्दल इन्कम टॅक्स विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस बजावली होती। याबद्दल बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आपल्या बरोबर आहेत। नवाब मलिक जी, आपण बघतोय की इन्कम टॅक्स विभाग आपण दिलेल्या उत्तरावरती त्या ठिकाणी समाधानी नाहीये, त्यांनी आणखीन सखोल असं स्पष्टीकरण आपल्याकडनं मागितलेलं आहे। यापुढे आपल्या पक्षाची भूमिका कशी असणार आहे? असं आहे की निवडणूक आयोगाने प्रत्येक बँकेला या बाबतीत म्हणजे सूचना दिली होती, त्या अंतर्गत या आयटीला हे माहिती देण्यात आली। त्यांनी नोटीस दिली, आम्ही त्याच्यासाठी खुलासासाठी 1 तारीख झाली, जिथे आज सुनावणीला गेलो। आता जून महिन्यामध्ये पुन्हा ती सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। हे पैसे कुठून गोळा झाले, मेंबरशिपचे पैसे, देणगी, कुपन, या सगळ्या माध्यमातून जे पैसे उपलब्ध झालेले, त्याच्या प्रत्येक वर्षी आम्ही इन्कम टॅक्सला आमच्या सगळं जे स्टेटमेंट आहे, रिटर्न्स आहे, ते फाईल करतो, निवडणूक आयोगाला पण पाठवतो। आता हे म्हणजे एक त्या काळामध्ये नोटीस देण्यात आली होती, त्याच्या व्यवस्थित उत्तर आम्ही जून महिन्यामध्ये सादर करणार। पण आपण जे आता उत्तर पाठवलेलं आहे इन्कम टॅक्स विभागाला, त्यावरती त्यांचं समाधान झालेलं नाहीये। नाही, त्यासाठी त्यांनी जून महिन्याची तारीख दिलेली आहे। आता एखाद्या माणसाला नोटीस दिली की ते उत्तर देते, समाधान होत नसतील तर नवीन क्वेरीज काढताय आणि त्यांना पुन्हा उत्तर देण्यात येते। समाधान होत नसतील तर ते ऑर्डर पास करतील आणि आमची जबाबदारी आम्ही पार पडत असताना कायद्याअंतर्गत जी तरतूद आहे त्या पद्धतीने समाधानकारक उत्तर आम्ही जून महिन्यामध्ये त्याला सादर करणार आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। इन्कम टॅक्स विभागाला जे राष्ट्रवादीकडनं उत्तर देण्यात आलेलं आहे मिळालेल्या निधीच्या संदर्भातलं, त्यावरती इन्कम टॅक्स विभाग समाधानी नाहीये। पण आता यावरती नवाब मलिक यांच्याशी आपण बोलू, त्यांनी असं म्हटलंय की जून पर्यंत आम्हाला पुढलं उत्तर देण्याच्या संदर्भात मुदत मिळाली आहे, आम्ही सविस्तर असं उत्तर इन्कम टॅक्स विभागाला निश्चितपणे देऊ। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता आपण जाणून घेणार आहोत आमचा आजचा सवाल आहे